जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. आपण पंचसमासी यातला तिसरा समास आपण बघत आहोत आत्ता. या तिसऱ्या समासामध्ये समर्थांनी काही गोष्टी आपल्याला उलगडून सांगितलेल्या आहेत की साधना करत असताना दृढीकरण ज्ञानाच्या झालेल्या शाब्दिक अर्थाच्या बोधाने जे दृढीकरण होत असतं ते परिपूर्णतेला गेल्या जाण्याआधी जर काही आपल्या मनाने विपरीत त्याचा अर्थ घेतला तर काय होऊ शकतं. आणि मग तिथे मी आपल्याला मागल्या उदाहरण दिलं जसं सापशिडीसारखं, तर मग त्या प्रत्यक्ष साधकाचं काय होतं ह्याची कल्पना देऊन समर्थाने त्याच्यावर उपाय काय हे सगळं सांगितलेलं आहे या तिसऱ्या समासामध्ये. आपण बघितलं समर्थ म्हणाले की शाब्दिक ज्ञान झालेलं आहे, मला कळलं आहे ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय. मला ते शब्दाच्या आधाराने अनेक पुस्तकं वाचून, अनेक ग्रंथ वाचून, अध्ययन करून ते माझ्या आत माझ्या बुद्धीपर्यंत पोचलेलं आहे. पण जे माझ्या बुद्धीपर्यंत पोचलेलं आहे ते दृढ होण्यासाठी किंवा ते माझ्या आचरणात उतरण्यासाठी त्याचा मला परिपूर्ण अनुभव येऊन हे मिथ्या आहे असं पक्कं समजण्यासाठी ते त्यालाच म्हणायचं दृढीकरण. जे मी बघितलेलं आहे स्वप्नामध्ये, ज्याचा मला विचारांनी पूर्वी वाटलं होतं ते आणि जे प्रत्यक्ष आहेत ते ह्याच्यात खूप अंतर पडतं. समर्थ म्हणतात स्वप्न भोजने भरेना पोट काही. स्वप्नामध्ये जेवलो मी म्हणून माझं पोट नाही भरणार प्रत्यक्ष. स्वप्नाच्या भोजनाने मला अंदाज येईल फक्त, परंतु पोट भरायचं असेल तर मला प्रत्यक्ष जेवावंच लागेल. तसं काय होतं हे समर्थ आपल्याला आपण मागल्या वेळच्या निरूपणा चिंतनात आपण बघितलं की तैसा मी सिद्ध, तो कल्पना करतो मी सिद्ध आहे. तैसा मी सिद्ध ऐसे कल्पने नित्यनेम न धरी मनी. आणि मग परिणाम काय होतो त्याच्यामध्ये, तर तो नित्यनेम सोडतो, साधना सोडतो. मी आता सिद्ध झालो आहे, आता मला या साधनेची आवश्यकता नाही. म्हणून समर्थांनी शंकराचं उदाहरण दिलं. सिद्धांचाही जो सिद्ध आहे तो सुद्धा नित्य साधना करतो किंवा तो सुद्धा त्या चिंतनातच अखंड राहतो. कारण इथे साध्य जे करायचं आहे तेच साधन आहे. गोंदवलेकर महाराज सांगतात नाम हेच साध्य आहे, नाम हेच साधन आहे. ही ह्याची खासियत आहे. मला जे मिळवायचं आहे तेच मिळवण्याचं साधन आहे, परंतु ते मला नेटकेपणाने जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत माझ्या हाताला ते लागत नाही आणि मग गडबड होऊन जाते. काय होते बरं ती समर्थ आजच्या ह्या पहिल्या निरूपणाच्या ओवीत बघूया आपण. तो काय म्हणतो ज्याला असं गृहीत धरलेलं आहे त्यांनी की मला आता सगळं कळलं, त्याच्या मानसिक विचार कसा होतो ती आपल्याला ओवी स्क्रीनवर दिसते. जप कोणाचा करावा, नेम कोणाचा धरावा, अवघा आत्माच भजावा कोण सद्गुरू. जप कोणाचा करावा, नेम कोणाचा धरावा, अवघा आत्मा भजावा कोण सद्गुरू. तो इथे म्हणतो आता सगळीकडे आत्मच भरलेला आहे. आत्मतत्व, एकमेव आत्मतत्व सगळीकडे आहे, तेच आहे, दुसरं काही नाही. हा अद्वैत सिद्धांत आहे. तर तो मला कळला. समर्थ दासबोधामध्ये एक ओवी आहे समर्थांची, अजातवादासाठी खूप छान ओवी आहे ती. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जे झालेलंच नाही, जे प्रत्यक्षात कधी घडलेलंच नाही त्याच्याबद्दल तू विचारतो आहेस. तर तशीच इथे ते अजातवादाचा बोध झालेला जो आहे जणू काही, त्याची मानसिक स्थिती काय होते तो विचारतो जप कोणाचा करावा. आता मी जप कोणाचा करायचा आहे, कारण ज्याचा मी जप करणार आहे तो मुळातच मायेमध्ये आहे. मी जप करतो आहे हे शब्द देखील मायेमध्ये आहेत. मी जे ध्यान करीन वा काहीही क्रिया करीन, मी ह्या शरीराने जे काही करीन ते सगळंच्या सगळं मायेच्या प्रांतात आहे. हे शाब्दिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे, त्याच्यात काही गैर नाही. परंतु मला बोध झालेला नसताना हे बोलणं हे चुकीचं आहे. हा मुद्दा आहे. जप कोणाचा करावा, नेम कोणाचा धरावा. आता मी नेम कशाला धरायचा आहे, कारण नेम ज्याचा धरायचा आहे ते मिथ्या आहे, खोटं आहे. त्यामुळे
मी नेम धरला काय आणि नाही धरला काय दोन्ही खोटच आहे. मी जप केला काय आणि नाही केला काय दोन्ही खोटच आहे. तसं तो होतो जप कोणाचा करावा नेम कोणाचा धरावा अवघा आत्माच भजावा कोण सद्गुरू. मग सगळीकडे जर आत्माच आहे तर शिष्य काय आणि गुरु काय अशी काहीतरी त्याची विपरीत भावना होऊन जाते मनामध्ये. त्याला म्हणायचं विपरीत ज्ञान अर्धवट म्हणजे अर्ध्या हळकुंडाने ते म्हणे ना मराठीत सगळ्यांना पाठ आहे ती म्हण तशी अवस्था होऊन जाते. याबद्दल एक छान गोष्ट आहे शंकराचार्यांची. अनेक जणांनी ऐकली असेल पूर्वी ती. अजातवाद सिद्धांत सांगून झाल्यानंतर शंकराचार्य एकदा सांगतात की सगळं मिथ्या आहे असं समजावून सांगून झाल्यानंतर काशीमध्ये जात असतात आणि काशीमध्ये समोरून एक हत्ती येतो धावत धावत. आता हत्ती आलेला बघून शंकराचार्य पटकन एका बोळामध्ये जातात. सगळी शिष्यमंडळी एक दुसऱ्या बोळामध्ये परतात. हत्ती निघून जातो. हत्ती निघून गेला. शंकराचार्य परत आले मूळ स्थानावर आणि पुढे चालायला लागले शिष्यांबरोबर. शिष्य म्हणाला महाराज सद्गुरू आपण सांगितलं हे सगळं मिथ्या आहे तर मग हत्ती जो समोरून चालत आला ते पण मिथ्याच नाही का खोटच आहे ते मग आपल्याला पळायचं काही कारणच नव्हतं. शंकराचार्य म्हणाले अरे वेदांत अर्धा कळला आता उरलेला अर्धा तुला सांगतो. जसं हे सगळं मिथ्या आहे हे जे तुम्हाला सांगितलंस आणि म्हणून आलेला हत्ती मिथ्या त्याचप्रमाणे हे का नाही तू धरत की आलेला हत्ती मिथ्या म्हणून मी पळालो ते देखील मिथ्याच. हा उरलेला अर्धा वेदांत. आपली संकल्पना स्वच्छ व्हावी लागते आणि ती झालेली नसेल तर मात्र बुद्धी पेचात पडते. अर्थात प्रश्न उद्भवणे हे गैर नाही. प्रश्न उद्भवायलाच पाहिजेत. मनामध्ये आपलं चिंतन जर चालू असेल तर आपल्याला असे अनेक प्रश्न पडणारच आहेत किंवा प्रश्न पडत असतील तरी ते बरोबर आहे आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत. परंतु प्रश्न पडल्यानंतर ते सोडवून घेण्याची योग्य रीत मात्र माहिती पाहिजे आणि मी त्या उत्तर शोधण्यासाठी पॉझिटिव्ह पाहिजे. मी त्या सिद्धांताला प्रश्न नाही करता कामा सिद्धांत पटवून घेण्यासाठी मी प्रश्न करायला पाहिजेत. हा महत्त्वाचा आपल्या साधनेच्या ठिकाणी असणारा भाव दाखवतो. मी सिद्धांताला क्वेश्चन नाही करू शकत तर सिद्धांत मला पटत नाही समजावून घेण्यासाठी मी क्वेश्चन करू शकतो. दॅट इज पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि निगेटिव्ह थिंकिंग मी सिद्धांतच खोटा आहे असं गृहीत धरून चालतो. मला कळत नाही सिद्धांत म्हणजे सिद्धांत खोटा हा अहंकार आहे आणि इथे बुद्धी कमी पडते. पण जो खरा बुद्धिवादी आहे तो हे विचार करणार आहे की मला सिद्धांत नाही कळला याचा अर्थ माझी बुद्धीची माझ्या बुद्धीची एक लेवल झालेली आहे आणि मी ती ओलांडू शकत नाही. मी समजावून घेतलं की तीच लेवल माझी वाढणार आहे. मी अपरिमिताकडे जाणार आहे. हे अगदी योग्य आहे. आणि घडतं हेच की मला समजलं सगळं असं ज्याला वाटलं त्याच्याकडनं काहीच कळलेलं नाही. ज्याला नाही कळलं असं कळलंय त्याला काही समजल्याचा भास आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात जप कोणाचा करावा अवघा आत्माच भजावा कोण सद्गुरू. सगळा आत्माच जर आहे तर आता मी भजन कोणाचं करायचं आहे. मी ज्याला भजणार तो आणि जो भजतोय तो दोन्ही आत्माच आहे. मग आत्म्याने आत्म्याला कसं भजायचं आहे अशी त्याची भावना होते. वास्तविक पाहता त्याला झालेलं नसतांची ही भावना असल्यामुळे हे विपरीत ज्ञान झालं त्याचं. मग त्याच्याबद्दलची पुढची ओवी समर्थ घेतात. 24वी ओवी आपण बघूया. आपण स्वधर्म न करीती पुढीला अशी वेढा लाविती भेद तुटला नाही म्हणती वाचाळ ज्ञानी. आपल्याला स्क्रीनवरती ओवी दिसते. आपण स्वधर्म न करीती पुढीला अशी वेढा लाविती भेद तुटला नाही म्हणती वाचाळ ज्ञानी. मग असे म्हणणारे काय करतात आचार सुटून जातो त्यांच्याकडनं. समर्थाने कर्मठपणा कर्मकांड हे करावं न करावं हा प्रश्न निराळा. परंतु समर्थाने अनाचार मात्र कधीच सांगितलेला नाही. कर्मठपणा असावा की नसावा कर्मकांड करावं न करावं वास्तविक पाहता त्याने चित्तशुद्धी व्हायला अत्यंतिक मदत होते. आणि जोपर्यंत चित्तशुद्धी नाही तोपर्यंत परमार्थात माझं पाऊलच खऱ्या अर्थाने पडलेलं नाही. पण तरी देखील ह्याच्यात वाद असू शकतो. परंतु वाद कशात नाही सगळ्यांची एकमत कशात झालेलं आहे तर ते म्हणजे आचारनिष्ठपणावर आहे. अनाचार कधीच चालत नाही. तुम्ही आचार सोडायचा नाही आहे. आचार सुटला अनाचार बोकाळला की मग आपली अधोगती निश्चित होते. कारण समर्थ म्हणतात मी जर कर्तव्य करू शकत नसेन तर मग माझ्या याने परमार्थही होणार नाही. ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला परमार्थ कधीच साधायचा नाही. जो प्रपंची सावधान तो परमार्थ करील जाण. जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा
असं समर्थ म्हणतात. इथे प्रपंच हा अर्थ केवळ आणि केवळ संसार या अर्थाने घ्यायचा नाहीये, तर देहाधिक प्रपंच हा चिंतियेला. मी बाह्यांगाने अपयशस्वी ठरतो आहे म्हणून मी परमार्थ करायला लागीन, तर त्यांना मला परमार्थही साध्य नाही होणार. पण जर समजा माझा प्रपंच ह्याच्यात मी जर तरबेज असेन, मी मिळवू शकत असताना, माझी बुद्धिमत्ता सतेज असताना जर मी परमार्थ करायला घेतला, तर मी खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये काही गाठू शकेन. मग माझी बुद्धी सतेज नसेल तर मी परमार्थ करू शकणार नाही का? करू शकतो. म्हणून तर ती चित्तशुद्धी होण्यासाठी आपल्या इथे कर्मकांड सांगितलेलं आहे की चित्तशुद्धीने बुद्धी सतेज होते आणि बुद्धी सतेज झाली की मग गुरु जे सांगतायत त्याचा योग्य अर्थ माझ्या आत बिंबतो आणि मग माझी भक्ती आणि ज्ञान दोन्ही वाढायला लागतं आणि मग मला ते साध्य होतं. तसं झालेलं नसेल तर काय होतं ते ह्या ओवीत समर्थ म्हणतात, आपण स्वधर्म न करीती. मी स्वधर्म करत नाही, मी अनाचाराकडे जातो. मी कर्मठपणा सोडण्याच्या जागेवर अनाचार बोकाळतो, मी आचार सोडतो आणि मग आपण स्वधर्म न करती, मी स्वतः माझं धर्माचं जे आचरण आहे ते सोडतो. पुढिलासी वेढा लावेती आणि मी माझ्या बुद्धीच्या चातुर्याने बाकीच्या लोकांना देखील भुलवतो. मी असे काही शब्द वापरतो कारण बुद्धिमत्ता असते, ते शब्दज्ञान समजून घेण्यासाठी बुद्धिमत्ता लागते आणि त्या बुद्धिमत्तेचा उपयोग मी माझ्या कल्याणाकरता न करता जसं माझ्या अनहिताकरता करतो त्याच प्रकारे मी लोकांचंही अनहितच साधत असतो. मी माझंही अनहित आणि लोकांचंही अनहित साधतो, कारण जे मला ज्ञान जशा प्रकारे पाहिजे तसं झालेलं नसतं. मी शाब्दिक ज्ञानावर योग्य दिशेने वाटचाल न करता भलत्या दिशेला वाटचाल चालू झालेली असते. समर्थ म्हणतात, पुढिलांसी वेढा लाविती आणि समोरच्यांना देखील ते चुकीच्या मार्गाला नेतात, बुद्धिभेद करतात. भेद तुटला नाही म्हणती वाचाळ ज्ञानी. आणि ही एक ढाल म्हणून वापरतात समर्थाने. ते उदाहरण जे दिलेलं आहे, भेद तुटला नाही म्हणती. कशाचा भेद तुटायचा आहे? भेद इथे तुटण्याचा संबंध जो जोडलेला आहे तो मी आणि तू म्हणजे द्वैत भेद. अद्वैताच्या प्रांतामध्ये पदार्पण झालेलं नाही, इथे द्वैत आहे आणि द्वैताचा भेद तुटलेला नाही असं ते लोकांना सांगत राहतात. कशा संदर्भात? तो पूजा अर्चा करतो आहे, तो कर्मकांड करतो आहे, तो व्रतवैकल्य करतो आहे, तो आचारनिष्ठपणे वागत असेल, अशा मनुष्याला ते म्हणतात की ह्याचा भेद तुटलेला नाही, म्हणजे ह्याला अजून द्वैत ह्याच्यातनं सरलेलं नाही, तो अद्वैताच्या प्रांतात शिरलेला नाही, असं ते सांगायला लागतात, असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून इथे सावध होण्याची आवश्यकता आहे. साधकाला खूप सावधानतेने परमार्थामध्ये पाऊल टाकावं लागतं. म्हणून समर्थांचा हा सावध म्हणून समर्थ म्हणतात, सावधपण सर्व विषयी, सगळ्या गोष्टी बाबतीत सावधपण पाहिजे. आणि खरं सांगू का, प्रपंचामध्ये देखील सावधान राहावं लागतं ना. हल्ली फोन कॉल्स येतात अचानकपणे आणि ते तुम्हाला तुमच्या आलेलं OTP विचारतं आणि आपण सहजगत्या सांगून जातो आणि मग कळतं, अरे आपल्या बँकेतले पैसे गेले. असं होतं ना, कधी कधी घडतं. न कळत जातात आणि हे न कळत जातात म्हणजे काय? न कळत का गेले? मी सावध नव्हतो म्हणून मला कळलं नाही, नाहीतर ते न कळत असं झालं नसतं. मला कळलं नाही ह्याचं कारण मी सावध नव्हतो. जर प्रपंचामध्ये मला इतकं सावधानतेची आवश्यकता असेल तर ज्या ठिकाणी मनालाही ओलांडून जायचं आहे, सांगा बरं किती सावधानता हवी माणसाला. मी माझं मन जिंकण्यासाठी मी केलेला प्रयत्न आणि माझं मन सांभाळण्यासाठी गेलेला प्रयत्न ह्याच्यात 100 नाही 1000 पटीचा फरक आहे. म्हणून प्रपंची जो सावधान तो परमार्थ करेल जाण. जो ह्या प्रपंचामध्ये अत्यंत सावधतेने वागू शकतो तोच या परमार्थामध्ये पाऊल टाकू शकतो. आणि ते सावधानता येण्यासाठी म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये आचार, कर्मकांड, चित्तशुद्धीसाठी सगळे उपाय सांगितलेले आहेत. आणि ते न करता त्याला बायपास करून जर आपण गेलो तर असे हाताच्या बोटावर मोडण्यासारखी लोक आहेत की जे असं करून जाऊ शकतात. पण त्यांच्यासाठी नियम सगळ्यांसाठी लागू पडू शकत नाही. सामान्यपणे ह्याच राजमार्गाने जावं लागतं. राजमार्ग सांगितलेला आहे तो. आणि राजमार्ग का? कारण तो मोठा असतो. राजा ज्या मार्गाने जातो तो मार्ग नेहमी मोठा असतो आणि 100% जाणारा असतो, म्हणून त्याला म्हणायचं राजमार्ग. आणि अशा मार्गाने मला जायचं आहे, म्हणून हे सगळ्या गोष्टी गृहीत धरून
मला योग्य आचार सांभाळून मला विचार सांभाळायला हवा. आचार आणि विचार या दोघांची जोड असेल तर मी परमार्थात प्रगती करू शकतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात, भेद तुटला नाही म्हणती वाचाळ ज्ञानी. ते वाचाळ ज्ञानी आहेत. त्यांची केवळ त्यांचं ज्ञान वाणीपुरतं मर्यादित आहे. ते वाणीने सांगू शकतील, अनुभवाच्या प्रांतात मात्र नसणार आहेत. आणि अनुभवाच्या प्रांतामध्ये जाण्यासाठी प्रत्यक्ष साधना करावी लागते. मी आपल्याला मागल्या वेळी उदाहरण दिलेलं होतं की जेवण किती सुंदर झालंय हे मी अतिशय उत्तम शब्दाने सांगितलं आणि एखाद्या मनुष्याने तुम्हाला प्रत्यक्ष थोडं भात आमटी आणून दिली, मला सांगा पोट कशाने भरणार आहे? माझ्या हजारो लाखो शब्दांनी तुमचं किंचित सुद्धा पोट भरणार नाही. पण ती थोडी दिलेली भात आमटी त्याने मात्र माझ्या पोटाला थोडी विश्रांती मिळणार आहे, मला आनंद मिळणार आहे, माझी ती भूक जाणार आहे, कारण ते प्रत्यक्ष जेवण आहे. तसंच आहे वाचाळ ज्ञान, केवळ ज्ञान किंवा खऱ्या अर्थाने न झालेलं ज्ञान, शाब्दिक ज्ञान, ह्याने जर एखादा पाखंडी होत असेल किंवा जर एखादा आचारनिष्ठतेवर कुऱ्हाड आणत असेल तर पक्क समजावं की तो अपूर्ण आहे. समर्थांना ते चालायचं नाही. मी परत एकदा सांगतो, कर्मठपणा नसावा समर्थही म्हणतात, परंतु अनाचारही नसावा. बरोबर मिडिल ऑफ द रोड जाता आलं पाहिजे माणसाला. कारण आचार आणि विचार हे दोन नाण्याच्याच बाजू आहेत. मी एक बाजू सोडून दुसरी बाजू मला कधीच मिळायची नाही. मला विचार हवा असेल तर मला आचार सांभाळायलाच पाहिजे, मला नीतिमत्ता जपायला पाहिजे, मला माझ्या जीवनात शुद्धता जपायला पाहिजे. तर मग मला जे ज्ञान प्राप्त होईल, पुस्तकातून म्हणा, श्रवण करून म्हणा, लोकांकडनं ऐकून म्हणा, त्याचा माझ्या बुद्धीला योग्य बोध होईल. हा अयोग्य बोध झाल्याच्या लक्षणं समर्थ इथे सांगतायत. समर्थ म्हणतात भेद तुटला नाही म्हणती, त्याचा भेद गेलेला नाहीये, कारण तो आचार आणि कर्मकांड करत बसलेला आहे असं तो म्हणतो. मग त्याच्यावर उपाय काय समर्थ आपल्याला पुढच्या ओळीमध्ये सांगतात. समर्थ म्हणतात सहज सांडून उपाधी, आपल्याला स्क्रीनवरती ओवी दिसते, सहज सांडून उपाधी ते तयाला नेमस्त बाधी, म्हणोनिया भजन विधी चुकोची नेदावी. सहज सांडून उपाधी ते तयाला नेमस्त बाधी, म्हणोनिया भजन विधी चुकोची नेदावी. सहज सांडून, मी सहजगत्या ते तयाला नेमस्त बाधी, जी सहज घडणारी गोष्ट आहे ते सोडायची. मला सामान्यपणे रस्त्यावरनं जाणं जे आहे ते सोडायचं आणि भलत्या रस्त्याला जायचं आणि माझी अधोगती साधायची, हे साफच विपरीत आहे. समर्थ म्हणतात सहज सांडून, सहजतेने उपाधी सांडता आली पाहिजे. ते तयाला नेमस्त बाधी, तीच उपाधी त्याला बाधते. जी उपाधी सोडायची आहे ती उपाधी बाधते आणि ही उपाधी सहज सांडली जाते जो योग्य रस्त्याने जातो, जो आचार विचाराच्या मार्गाने जातो, जो खऱ्या अर्थाने शब्दातनं निर्माण झालेला बोध स्वतःमध्ये मुरवायचा प्रयत्न करतो, त्याला ती उपाधी सहजगत्या सुटते. सहज सांडून उपाधी ते तयाला नेमस्त बाधी, ती मात्र उपाधी त्याला बाधते जो योग्य मार्गाने जात नाही. मग त्याच्यासाठी उपाय समर्थ म्हणतात म्हणून या भजन विधी चुकोची नेदावी, म्हणून भजन करावं. भजन या शब्दाने केवळ झांज घेऊन बसणे असा अर्थ घ्यायचा नाही, तो त्याचा एक भाग झाला, एक महत्त्वाचं अंग झालं. कीर्तन, प्रवचन श्रवण, भजन हे सगळं हे एक भजन ह्याच अंतर्गत येतं. भगवंताचं गुणगान ते मी श्रवण करणे किंवा मी सांगणे दोन्ही भजनामध्ये येतात. समर्थाने इथे ह्या भजनाच्या शब्दामध्ये मोठी व्याप्ती आहे. ती अखंड बऱ्याच गोष्टी समर्थाने याच्यात गोवलेल्या आहेत. भजन सांडू नये याचा अर्थच मुळी भगवंताची भक्ती सांडू नये. मला ज्ञानमार्गाने आणि भक्ती मार्गाने दोन्हीच्या गोष्टीने एक साध्य करायचं आहे आणि ते जर मला साध्य करायचं असेल तर ह्या दोन गोष्टींची आवश्यकता आहे, नाहीतर ते जणू काही कोरडं पडल्यासारखं होतं. आपण हा विषय काही दिवसांपूर्वी बघितला की ते कोरडं का होतं, ज्ञानमार्ग कोरडा का धरतात, तर त्याच्यामध्ये माझ्या भक्तीचा, प्रेमाचा ओलावा नाहीसा करण्याची क्षमता असते. परंतु माझी जर ज्ञानमार्गावरच भक्ती बसली तर तीच ज्ञानमार्गाची चर्चा वा ते विचार माझ्यामध्ये भक्ती वाढवतात. कारण जोपर्यंत माझी भक्ती ह्या ग्रंथांवर होणार नाही तोपर्यंत ते ग्रंथ मला खऱ्या अर्थाने बोधसुद्धा देऊ शकणार नाहीत.
म्हणून तर आपण सगळेजण दासबोध सुरुवातीला म्हणतो, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. माझी समर्थांवरची श्रद्धा, आणि म्हणून मी समर्थांना प्रार्थना करतो, तुझ्या दासबोधाचा बोध मला होऊ द्या. हे तूच मला बोध करून दे, अन्यथा मला बोध कसा होणार. म्हणजे मला ज्ञान प्राप्त करायला भक्ती ही अत्यावश्यक आहे. समर्थ इथे म्हणतात, म्हणून या भजन विधी चुकोचीने जावे. म्हणून भजन सोडून चालायचं नाही, भगवंताची उपासना सोडून चालणार नाही. पुढल्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, जेथे बिराढ नाही भक्तीचे तेथे समाधान असेल कैसे, भस्मावरील भिंतीचे जालेपण. छान उदाहरण दिले समर्थांनी. जेथे बिराढ नाही भक्तीचे तेथे समाधान असेल कैसे. आपल्याला ओवी स्क्रीनवर दिसते. जेथे बिराढ नाही भक्तीचे तेथे समाधान असेल कैसे, भस्मावरील भिंतीचे जालेपण. उदाहरण काय दिले बघूया आपण. भस्मावरील भिंतीचे, सिमेंटच्या ऐवजी विटांच्या मध्ये जर भस्म कालवून लावलं, राख कालवून लावली, मला सांगा किती वेळ ती भिंत टिकेल, किंवा ती भिंतच उभी राहणार नाही. मी नुसत्या भस्माची किंवा राखेची भिंत बांधायची विचार केला, किंवा 2 विटांच्या मध्ये सिमेंटच्या ऐवजी ती राख पाण्यात कालवून जर जॉईन करायचा प्रयत्न केला, ती उभी राहील का? नाही, कारण राखेला धरून ठेवण्याची क्षमता नसते, किंवा राख झाली ह्याचाच अर्थ धरून ठेवण्याची क्षमता संपली, तेव्हा ती राखेत रूपांतर होतं त्याचं. कुठल्याही गोष्टीचं राखेत रूपांतर केव्हा होतं, त्याच्यात काहीच शिल्लक राहत नाही, तेव्हा त्याला राख म्हणायचं. म्हणजे काहीच शिल्लक म्हणजे काय असतं, एकमेकांना धरून ठेवण्याची क्षमता ती संपून जाते, त्याची राख झाली. आता जिच्यामध्ये स्वतः धरून ठेवण्याची क्षमता नाही, ती दुसऱ्या 2 गोष्टींना कशी धरून ठेवेल, त्या 2 विटांना कशी बरं धरून ठेवेल. म्हणजे तिच्याकडनं भिंत उभी राहणं किंवा ते भिंतीला धरून ठेवणं या दोन्हीची क्षमता नाही. समर्थांनी त्याचं उदाहरण इथे दिले. जेथे बिऱ्हाड नाही भक्तीचे तेथे समाधान असेल कैसे. भक्तीचं जर बिऱ्हाड नसेल, ते बांधून ठेवणारी जर नसेल, तर समाधान येणारच नाही. समाधान माझ्या ठिकाणी स्थिर राहण्यासाठी त्याला मध्ये सिमेंट सारखं काम भक्ती करते, जोडून ठेवण्याचं काम भक्ती करते. भक्ती आली तर समाधान टिकतं. भक्ती याचा अर्थ मी भगवंताशी, मी माझ्या गुरूंशी, मी जे ग्रंथ घेतो आहे त्या ग्रंथावर माझी अनन्यसाधारण श्रद्धा असणे आणि त्याच्या ठिकाणी माझा संपूर्ण भाव असणे, हे भक्तीची ढोबळ व्याख्या झाली. हे जर माझ्या ठिकाणी नसेल तर मला समर्थांनी सांगितलेलाही उपदेश कळणार नाहीये, म्हणजे माझ्या गुरूंचा उपदेश कळणार नाहीये, आणि जे त्यांनी ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत त्याचा मला बोधही होणार नाहीये, कारण माझी त्या गोष्टीवर श्रद्धाच नाहीये, मी तिथे पॉझिटिव्ह नसणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जर समाधान हवं असेल तर तुम्हाला भक्ती करणं अत्यंतिक गरजेची आहे. आणि ही भक्ती जर आपण केली तर खऱ्या अर्थाने मग समर्थ पुढल्या ओवीत सांगतात ते, भक्ती न करता जे ज्ञान तेची जाणावे अज्ञान, तेणे काही समाधान होणार नाही. भक्ती न करता जे ज्ञान तेची जाणावे अज्ञान, तेणे काही समाधान होणार नाही. भक्तीशिवाय जे काही मी ज्ञान मिळवीन ते अज्ञान आहे. कसं काय बरं, हे तेणे काही समाधान होणार नाही, हे तर समजलं, समाधान होणार नाही. समर्थाने सांगितलं भक्ती नसेल तर खऱ्या अर्थाने समाधान होणार नाही. पण मग मला जे ज्ञान झालं त्याचं भक्ती नसेल तर कसं काही सिद्ध होणार नाही बरं. कारण ज्ञान याचा अर्थ समजणे, आणि मला शब्दाच्या आधाराने समजलेलं असतं, मग भक्तीची गरज काय. तर भक्तीची गरज मी ज्ञानाच्या ग्रंथातून माझा मीपणा संपूर्णपणे एका विशिष्ट क्षणाला मी मुरवून टाकतो, संपवतो. मी त्या माझा मीपणाचा जो फुंज असतो तो विलीन करतो, आणि विलीन करण्याची जी क्रिया आहे ती म्हणजेच भक्ती आहे. कारण मी भगवंताच्या चरणांवर मला स्वतःला अर्पण करत असतो. भक्ती म्हणजे काय, आपण सामान्यपणे विचार करूया तर मी रामाची भक्ती करतो आहे तेव्हा मी रामामध्ये संपूर्ण माझं स्व अर्पण करत असतो. आणि हे जे अर्पण करणं आहे हेच ज्ञानमार्गाने साध्य करण्याजोगं असतं. आणि ते शिकवतं काय, भक्ती शिकवते. ते
भक्ती मला शिकवते अर्पण कसं करायचं. मला समजलंय ज्ञानमार्गाने, मला समजलंय पुस्तकी ज्ञानाने, मला अर्पण करायचं आहे, माझा अहंकार अर्पण करायचा आहे, तो नष्ट करायचा आहे. पण तो अर्पण कसा करायचा ते मला भक्ती शिकवतं. आणि म्हणून ज्ञान आणि भक्ती ह्या दोन्हीची जोडगोळी लागते. किंवा सगळ्या संतांच्या ठिकाणी तुम्ही बघाल तर ह्या दोन्ही गोष्टींचं अस्तित्व असतं. ते कुठल्या तरी एका मार्गाने गेलेत असं होत नाही. कारण हे म्हणजे लेफ्ट आणि राईट अशा रस्त्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू वेगळी कशी बरं होणार.